धुरंधर हा चित्रपट कोणी पाहिला नाही असे खूप कमी जण असतील. आता धुरंधरच्या दोन्ही भागात जर पाहिलं तर पाकिस्तान मधल्या कराचीतलं लॅरी शहर हे दाखवलेलं आहे. म्हणजे लॅरीतील गुन्हेगारी विश्व, तिथलं गँग वॉर याचं थरारक चित्रण दोन्ही भागांमध्ये करण्यात आलंय. बाबू डाकू, रहमान डकेत, अर्शद पप्पू यांच्यातलं वैर, त्यांच्यातलं गँग वॉर हे किती भयानक होतं हे आपण दोन्ही भागांमध्ये पाहिलं. तिथे टोळी युद्धाचा भडका उडाल्यानंतर पाकिस्तान सरकारने गुन्हेगारांना संपवण्यासाठी ऑपरेशन लॅरी राबवलं आणि त्यातच अनेक गँगस्टर हे मारले गेले. तुम्हाला प्रश्न पडेल की हे मी आत्ता का बोलतेय, म्हणजे याचा आता काय संबंध आहे? तर सध्या महाराष्ट्राचं राजकारण जर पाहिलं तर टोळी युद्धासारखंच दिसतंय आणि खास करून मुंबईतल्या भांडूप परिसरात जर डोकावलं तर भांडूपचं लॅरी झालंय की काय असं वाटतंय. तिथे रोज शाब्दिक चकमकी घडतायत. दोन संजय एकमेकांसमोर उभे ठाकलेत. संजय व्हर्सेस संजय असं चित्र दिसतंय. म्हणजे उबाठाचे 6 खासदार फुटल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रकारे शाब्दिक चकमकी या रोज पाहायला मिळतायत. आणि त्यातही शब्द जरा चुकीचा वाटेल पण संजय राऊत हे जरा जास्तच चेकाळलेत. आपण काय बोलतोय, आपल्या तोंडून काय शब्द निघतायत याचं भान त्यांना राहिलेलं नाहीये. संजय राऊत आणि संजय दिना पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राजकारण आणि भाषेचा स्तर यांचा तसा काही संबंधच नसतो. म्हणजे गेल्या काही वर्षांपासून राजकारणातील भाषेचा स्तर हा खालावत चाललाय. विकासापेक्षा शिव्या, धमक्या, वैयक्तिक पातळीवरची खालची टीका हीच जास्त ऐकायला मिळते. आणि विरोधकांपैकी अनेकांचा जनतेशी तसा काही संबंधच नाहीये. म्हणजे जनतेचे प्रश्न काय, त्यांच्या समस्या काय याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. जनतेचे प्रश्न त्यांच्या खिचगंटीत सुद्धा नाहीयेत. सत्ताधारी कसे गद्दार आहेत, त्यांना जागा दाखवण्यात, शिव्या देण्यातच काही जण मशगूल आहेत. आणि यातलंच एक महत्वाचं नाव म्हणजे विश्व प्रवक्ते असलेले भांडूपचे खासदार संजय राऊत. दिवसेंदिवस संजय राऊत यांची भाषा जरा खालावत चाललीये. रोज सकाळी न चुकता संजय राऊत पत्रकार परिषद घेतात. पण गेल्या काही दिवसांपासून ही पत्रकार परिषद कमी आणि धमकी सत्रच जास्त वाटायला लागलंय. 6 खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर सगळ्यात जास्त मिरची कोणाला लागली असेल तर ती म्हणजे भांडूपच्या संजय राऊतांना. शिंदे सेनेने ऑपरेशन टायगर राबवल्यानंतर संजय राऊतांनी लगेचच ऑपरेशन तुडवा सुरू करणार असल्याचं सांगितलं. सकाळी म्हणाला होता की जे अनुपस्थित राहतील त्यांना तुडवा. हा, मग हे सकाळी तुमचं स्टेटमेंट म्हणून तर सिक्युरिटी दिली ना त्यांना लगेच. आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे. काय ऑपरेशन तुडवा? ऑपरेशन काय? टायगर. टायगर ते टायगर असले ते हे असे लपणारे लोक का टायगर असतात काय? टायगर का असं गुहेत लपतो काय? आम्ही टायगर आहोत. आम्ही म्हणतो तुडवू म्हणून. आता आम्ही ऑपरेशन तुडवा. ऍक्शनला रिॲक्शन येणारच. आणि हे तर राजकारण आहे. इथे एक शेर तर दुसरा 1.25 शेर असतो. संजय राऊत यांनी तुडवण्याची भाषा केल्यानंतर भांडूपचे दुसरे संजय काही गप्प बसलेले नाहीयेत. खासदार संजय दिना पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय आणि तेही विश्व प्रवक्त्यांच्याच भाषेत. खुद के जी में तो दम नहीं है कुछ करने का, चढ़ाते 2-4 कोई फालतू दादा लोग हैं उनके पास. हाँ, हमको दादा लोगों की जरूरत नहीं, हम खुद करने वाले लोग हैं. हम भाई दादा लोगों की जरूरत नहीं, खुद है और हम खुद हिसाब में रहते हैं. इनका रवैया, इनके से तंग आके मैंने पार्टी छोड़ी है. हाँ, मेरा आपका कुछ नहीं है. ये इनके भड़कावे में आओ मत. हाँ, या तो फिर कृपा करके इंश्योरेंस करके रखिए, मेडिकल इंश्योरेंस करके रखिए और दूसरा भी लाइफ इंश्योरेंस भी करके रखिए. मेरे पास आएंगे, मेरे नाद में लगेंगे तो कोई भी सीधा नहीं जाएगा. ये या तो हॉस्पिटल जाएगा या तो स्मशान जाएगा. हाँ, ये उनको बोलिए संजय पाटिल सिक्योरिटी उनको दीजिए. दूसरा कोई उनको मारेगा और मेरे पे आएगा. मैं कोई भी निष्पाप शिवसैनिक को कुछ तकलीफ देना नहीं चाहता, पर आप मेरे पे, मेरे फैमिली पे, मेरे परिवार पे, मेरे दोस्तों पे, मेरे घर वालों पे जाएंगे. उनको बोलिए दादा लोग के भरोसे पे शेर बनना छोड़ दीजिए. हमको तुम्हारे कितना दम है हमको मालूम है. हमारे नाद में लगेंगे तो घर में घुस के मारूंगा. हाँ, सिक्युरिटी रहा, बॉम्ब मार दूंगा. एकेकाळी मुंबईत सुद्धा गँग वॉर चालायचं. अनेक गँगस्टर होते, त्याच्यावर अनेक चित्रपट सुद्धा आलेत.
पण आता गँगस्टर नाहीये, पण अनेक भागांमध्ये भाई लोकांची दादागिरी चालते. या भांडूपमध्ये सुद्धा हिरव्या मतांच्या आणि या भाई लोकांच्या जीवावर राऊत भावांची दादागिरी चालते. पण संजय दिना पाटील यांनी माझ्या नादाला लागू नका, माझ्या विरोधात आंदोलन करण्याआधी जीवाचा विमा काढून घ्या, नाहीतर मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवेन किंवा हॉस्पिटलमध्ये पाठवेन, अशी उघड धमकी दिली. म्हणजे संजय राऊत तुडवण्याची भाषा करणार, शिव्या देणार, कार्यकर्त्यांना सांगणार यांना मारा, पण समोरच्याने शांत बसावं अशी यांची अपेक्षा आहे. असं कसं होईल? अहो, ठकास महाठक हे भेटणारच ना. संजय राऊत यांनी मोठ्या तोऱ्यात सांगितलं की मी नादाला लागतो. नंतर बंदुकीचे ऍक्शन करत असे देखील म्हटले, माझ्या नादाला लागा तर हॉस्पिटलमध्ये जा, नाही तर स्मशानात जा. मी लागतो नादाला, चल चल, मी तुझ्या नादाला लागतो. त्या बंधू बिंदू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील. आता नाव घेऊन बोलतोय मी, भोसडीच्या भोसडीच्या भोसडीच्या. चल, हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू. मी इथेच आहे भांडुपला, मी कधी या भाषेचा वापर करत नाही. बंदूक काय दाखवतो साल्या तुम्हाला? शिवसैनिकांना बंदूक दाखवतो? गद्दार माणूस. हे धंदे करायचे नाही. गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्पा बसायचं. परत ही भाषा करायची नाही बंदुकीची. ती बंदूक तुझ्या ढोंगणात घातली जाईल, ती बंदूक तुझ्या ढोंगणात घातली जाईल, ती बंदूक तुझ्या ढोंगणात घातली जाईल. पण नंतर स्वतःच घाबरले. संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून संजय दिना पाटील यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे. खासदार पाटील यांच्या धमकीमुळे समाजात चिंतेचं वातावरण आहे. या काळात एखाद्या राजकीय कार्यकर्त्यावर हल्ला झाला किंवा त्याचा खून झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संजय पाटील यांच्यावर राहील, हे मी इथे खास नमूद करतो, असं सुद्धा राऊत यांनी म्हटलंय. तुम्ही जे म्हणतात की मी म्हणतोय, नाही, तुम्ही तुमच्या चॅनलवर दिलेल्या मुलाखतीमध्ये हे महाशय असं म्हणतायत की माझ्याकडे बॉम्ब आहे. काय? माझ्याकडे बॉम्ब आहेत आणि माझ्याकडे कोणी आंदोलन करायला आलं तर मी बॉम्ब टाकेन. बॉम्ब टाकेन? पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो. मग मोदी पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो. आणि हे म्हणतात मी कार्यकर्त्यांवर, म्हणजे माझ्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बॉम्ब टाकेन. हे असं म्हणतात की जर आंदोलन कोणी केलं याने गद्दारी केली आहे सगळ्यात आधी. आता लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. तुम्ही बेईमानी केली, तुम्ही मशाल चिन्हावर निवडून आलात आणि तुम्ही दुसऱ्या गटारामध्ये उडी मारली. ते म्हणतात की आंदोलन केलं तर मी तुम्हाला स्मशानात पाठवेन, म्हणजे ठार करेन. विश्व प्रवक्तेजी, समाजाच्या मनात भीतीचं वातावरण नाहीये, तर भीतीचं वातावरण तुमच्या मनात आहे. मुळात संजय दिना पाटील यांनी काही जनतेला धमकी दिलेली नाहीये, त्यामुळे तुम्ही उगाच समाजात भीतीचं वातावरण आहे असे कुठलेही संभ्रम पसरवू नका आणि जनतेला तुमच्या वादात खेचू नका. हा तुमच्यातला वाद आहे, तो तुम्हीच सोडवा. आणि खासदार, आमदार, कार्यकर्ते का सोडून जातायत याचं जरा आत्मपरीक्षण करा. बरं, तुम्ही त्यांना गद्दार गद्दार म्हणून म्हणता, पण तुम्ही कधी पक्ष फोडले नाहीयेत का? किंवा तुम्ही कधी गद्दारी केली नाहीये का? तुम्ही धुतल्या तांदळासारखे आहात का? अहो, याची सुरुवात तुम्हीच 2019 मध्ये केली. जनादेश तोडून कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये नाराजी असताना सुद्धा भाजप सोबत असलेली युती तोडून महाविकास आघाडीत काँग्रेस सोबत तुम्ही जाऊन बसलात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात. मग याला काय म्हणायचं? ही गद्दारी नव्हती? अहो, 1-2 आमदार नाही तर अख्खा पक्ष बरोबर नेऊन काँग्रेसशी सोयरीक केली, ती तर गद्दारीच होती ना. म्हणजे गद्दारीचा खेळ तुम्हीच सुरू केलाय आणि आता तो तुमच्याच अंगाशी येतोय. ऐसा नाही, मी सांगितलंय 2004ला लीलाधर ढाके साहेबांसमोर त्यांनी मला पूर्णपणे मदत केली होती निवडून येण्यामध्ये. हा, तेव्हा ती गद्दारी नव्हती का? ते शिवसेनेला गेले दिसत नाही का गद्दारी आहे? खुलेआम त्यांनी सर्वांना सांगितलं ना मला मदत करायला. 2009ला बीजेपी बरोबर युती होती, किरीट सोमय्या साहेब उमेदवार होते, तेव्हा त्यांनी खुलेआम मला मदत केली. ती गद्दारी नव्हती का? हा, आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण रोज चर्चा करणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा.
धन्यवाद.